नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आपले मराठी कॉर्नर व्हिडिओ मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिव्यांगांसाठी किंवा हँडिकॅप किंवा जे अपंग कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी मोफत रिक्षा योजना चालू झालेली आहे. याबद्दलचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. योजनेबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू, त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कसा भरावा हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे टेक्निकल व्हिडिओ पाहण्यासाठी, त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी तुम्ही पाहताय स्क्रीनवर दिव्यांग म्हणजे अपंग व्यक्तींना हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्त्रोत, फिरत्या वाहनावरील दुकान म्हणजे मोबाईल शॉप ई व्हेहिकल मोफत वाटप योजना. यासाठी मित्रांनो लागणारे डॉक्युमेंट्स, या ठिकाणी लागणारे डॉक्युमेंट्स आहेत. तत्पूर्वी आपण याची ऑनलाईन शेवटची तारीख आहे 4/1/2024 सकाळी 10 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे याचे ऑनलाईन फॉर्म सुरू झाले असून 3 तारखेपासून फॉर्म भरणे सुरू झालेले आहे आणि लास्ट तारीख आहे 4/1/2024. त्याचप्रमाणे हँडिकॅप हा 40% वर असणे आवश्यक आहे. 40% वर असेल तरच त्याला लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचे लागणारे डॉक्युमेंट्स, या ठिकाणी नंबर 1 मध्ये आहे आधार कार्ड, अर्जदाराचा फोटो, त्याचप्रमाणे अर्जदाराची सही, त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि कास्ट सर्टिफिकेट, त्याचप्रमाणे अधिवास प्रमाणपत्र आणि दिव्यांगाचे प्रमाणपत्र म्हणजे हँडिकॅप सर्टिफिकेट, त्याचप्रमाणे UDID प्रमाणपत्र म्हणजे तुमच्या हँडिकॅपचे जे ID कार्ड असते ते सुद्धा या ठिकाणी पाहिजे. त्यानंतर बँकेचे पासबुक आणि अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र. अर्जदाराचे हे प्रतिज्ञापत्र हे ऑनलाईन फॉर्म भरतानाच आपल्याला डाउनलोड करायचे आहे. ते मी तुम्हाला समोर दाखवणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे. आता आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरा हे आपण पाहूया. तर मित्रांनो, हे पाहता तुम्ही की महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई असे यांचे हे पोर्टल आहे. या पोर्टलची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक करू शकता. या ठिकाणी तुम्ही पाहता इकडे उजव्या साईडला सुद्धा महाराष्ट्र दिव्यांग कल्याण विभाग मंडळ या साईडवर आल्यासोबत तुम्हाला एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते. तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन लॉग इन या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे समोरचं एक नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम एक मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून त्यावर एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, मी आता OTP टाकला असो तर सबमिट OTP या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट OTP ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्या समोर ऍप्लिकेशन पेज ओपन झालेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला सर्व डिटेल्स, पूर्ण माहिती, त्याचप्रमाणे डॉक्युमेंट्स पूर्ण अपलोड करायचे आहे याच पेजवर. या ठिकाणी या पेजवर आल्यावर तुम्हाला सर्वप्रथम दिलेलं आहे अर्जदाराचे नाव. या ठिकाणी अर्जदाराचे फर्स्ट नेम टाकायचे आहे, त्यानंतर मिडल नेम आणि लास्ट नेम. त्याचप्रमाणे उमेदवाराचे मदर्स नेम, या ठिकाणी आईचे फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. त्यानंतर कॅन्डिडेटची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे जे असेल ते. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर तो आपण टाकला तो या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी एक ईमेल ID असणे आवश्यक आहे. त्या ईमेल ID टाकायचा. त्यानंतर या ठिकाणी लिंग, पुरुष, मेल, फिमेल जे असेल ते तुम्हाला चूज करायचं आहे. त्याचप्रमाणे ब्लड ग्रुप जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. जर का ब्लड ग्रुप माहीत नसेल तुम्ही अंदाजे काही सुद्धा टाकू शकता, परंतु या ठिकाणी ब्लड ग्रुप टाकणे आवश्यक आहे. जर का तुम्हाला माहीत नसेल तुम्ही ABC, O+B+ तुम्ही काही या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर जातीचा प्रवर्ग म्हणजे कास्ट तुमची कुठली आहे, जनरल, SC, ST, OBC जे तुमची कास्ट असेल या ठिकाणी तुम्हाला चूज करायचे आहे. त्यानंतर कास्ट निवडल्यावर तुम्हाला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. या ठिकाणी ध्यान ठेवायचं आहे की कास्ट सर्टिफिकेट हे 10 ते 500 KB आतमध्येच असावे. फॉर्मॅटमध्ये आहे JPG, PDF सुद्धा तुम्ही टाकू शकता. त्यानंतर इकडे खाली स्क्रोल डाऊन केल्यावर या ठिकाणी बिझनेस कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे. तुमची कॅटेगरी कुठली आहे या ठिकाणी बिझनेस कॅटेगरीमध्ये तुमचे जेही तुम्ही निवडू शकता, परंतु या ठिकाणी जनरली ई रिक्षा फॉर पॅसेंजर तुम्हाला हे निवडलं तरी फारच चांगलं. तर या ठिकाणी मी हेच निवडतो, ई रिक्षा पॅसेंजर.
त्यानंतर या ठिकाणी आहे की वैवाहिक स्थिती. या ठिकाणी वैवाहिक स्थितीमध्ये तुम्ही लग्न झाले तर मॅरिड करायचं आहे. त्यानंतर इकडे अनमॅरिडचं सुद्धा ऑप्शन आहे. त्या ठिकाणी मी अनमॅरिड हे चूज करतो. त्यानंतर तुम्हाला जर का तुमचं लग्न झालेलं असेल तर इफ यू मॅरिड म्हणजे विवाहित असल्यास पती पत्नीचे संपूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे. त्या ठिकाणी अनमॅरिड केल्यावर हे ऑप्शन हे लॉक होणार आहे, म्हणजे टाकायचं काम नाही. पण तुम्ही जर का मॅरिड केलं हे ऑप्शन तुम्हाला लॉक होऊन या ठिकाणी नाव टाकायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे की अर्जदाराच्या पालकाचे सहाय्यकाचे नाव. तर या ठिकाणी अर्जदार म्हणजे जो पालक असेल त्याच्या पालकाचा म्हणजे अर्जदाराच्या वडिलाचेच नाव या ठिकाणी तुम्ही टाकू शकता किंवा जो सहाय्यक असेल तो या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे. त्यानंतर इकडे त्याचाच कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, जो मोबाईल नंबर असेल तो. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे की अर्जदाराचे पालकासंबंधीचे नाते म्हणजे जे इथं ओदर टाकलं तेच नाव या ठिकाणी कोण आहे, म्हणजे वडील की मदर आहे, वाईफ, हजबंड आणि अदर. तर या ठिकाणी मी वडिलाचेच नाव टाकले असून या ठिकाणी तुम्हाला फादर हे ऑप्शन चूज करायचं आहे. जर का तुम्ही आईचं नाव टाकले तर या ठिकाणी तुम्हाला मदरने चूज करायचं आहे. आणि जर का तुम्ही भाऊ वगैरे किंवा अदर मित्राचं वगैरे तुम्ही नाव टाकलं तर या ठिकाणी तुम्हाला अदरचं ऑप्शन आहे, अदरचं ऑप्शन तुम्ही निवडू शकता. त्यानंतर मित्रांनो शैक्षणिक पात्रता, कॅन्डिडेटचं शिक्षण या ठिकाणी किती झालं आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल प्रायमरी, सेकंडरी म्हणजे 10वीच्या आतमध्ये असेल तर प्रायमरी, 10वीच्या वर असेल तर सेकंडरी, त्यानंतर हायर सेकंडरी म्हणजे 12वी, डिप्लोमा वगैरे, ग्रॅज्युएशन अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण महाराष्ट्र रहिवासी आहे का तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी यस करून तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचे आहे. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट आणि या ठिकाणी सध्याचा पत्ता म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता या ठिकाणी तो ॲड्रेस तुम्हाला फिलअप करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पोस्ट ऑफिस, त्यानंतर महाराष्ट्र या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतर डिव्हिजन, तुमचं डिव्हिजन ज्या प्रकार मोठे त्या डिव्हिजन या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर जिल्हा, त्यानंतर तालुका आणि गाव, त्यानंतर या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे, जो पिनकोड असेल तो. त्यानंतर या ठिकाणी कायमचा पत्ता म्हणजे कायमचा पत्ता जो तुम्ही ओळख टाकला तोच पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे किंवा सेम ॲज यावर सुद्धा तुम्ही लिहू शकता अशा प्रकारे. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की एक डॉक्युमेंट्स फॉर ॲड्रेस प्रूफ. या ठिकाणी निवासी पत्ता म्हणून तुमच्याकडे एक तर ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे, नाहीतर मग राशन कार्ड किंवा वोटिंग कार्ड किंवा पासपोर्ट किंवा इलेक्ट्रिक बिल. तर या ठिकाणी मी जनरली आपल्याकडे एकतर राशन कार्ड असेल किंवा वोटिंग कार्ड असेल, दोनपैकी तुम्हाला एक टाकायचं आहे. तुम्ही हे सुद्धा टाकू शकता. तर या ठिकाणी मी राशन कार्ड चूज करतो. त्यानंतर या ठिकाणी राशन कार्ड तुम्हाला अपलोड करायचं. जर का तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स निवडले तर या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला अपलोड करायचे आहे. जर का तुम्ही वोटर आय डी निवडलं असेल तर तुम्ही वोटर कार्ड या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी आलेलं आहे की आपल्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे का. या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे. दिव्यांग प्रमाणपत्र या ठिकाणी यस करून दिव्यांग सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे, ते बिन 500 KB आतमध्येच. त्यानंतर या ठिकाणी डू यू हॅव UDID नंबर. या ठिकाणी तुम्हाला प्रायमरी किंवा टेम्पररी जो असेल तो या ठिकाणी तुम्हाला चूज करून या ठिकाणी क्लिक करून तो UDI नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी ते आयडेंटिटी कार्ड तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे UDIचं. आता या ठिकाणी विचारत आहे की दिव्यांग प्रमाणपत्र किमान 40% अथवा त्यापेक्षा अधिक असावे, म्हणजे 40%च्या जर जे असेल पर्सेंटेज ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे, परंतु 40%च्या वर असणे आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दिव्यांगाचा प्रकार दिलेला आहे. दिव्यांगाचा प्रकार सर्व या ठिकाणी ऑप्शन आहे. जो तुमचा दिव्यांगाचा प्रकार असेल तो या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ब्लाइंडनेस, मेंदूचा अपघात अशा प्रकारे जो तुमचा प्रकार असेल या ठिकाणी तुम्हाला निवडून हे करायचं आहे. तर या ठिकाणी डू यू हॅव डिसेबिलिटी बर्थ बाय म्हणजे तुम्हाला जन्मताच अपंगत्व आहे का. या ठिकाणी तुम्ही यस केलं तर या ठिकाणी हे टाकायचं काम नाही. डेट जर का तुम्ही जन्मापासून नसाल तर या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. तुम्ही कधीपासून अपंग झाले हे या ठिकाणी तुम्हाला तारीख चूज करायची आहे. तर मी या ठिकाणी जन्मताच हे ऑप्शन निवडतो. त्यानंतर एरिया ऑफ डिसेबिलिटी म्हणजे फॉर या ठिकाणी तुम्हाला कोणतं दिव्यांगाचा प्रकार म्हणजे कुठला तुमचा दिव्यांग आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल हाताला, पायाला, मेंदूला या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल हँड वगैरे त्या अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे. त्यानंतर एम्प्लॉयमेंट स्थिती विचारत आहे. या ठिकाणी तुम्हाला अनएम्प्लॉयमेंट करायचं आहे. त्यानंतर विचारत आहे की आपण शासकीय कर्मचारी आहे का, या ठिकाणी नाही करायचं आहे. त्याचप्रमाणे दारिद्र्य रेषेखाली आहे का. जर का तुम्ही असाल तर या ठिकाणी जे तुमचं कार्ड असेल ते तुम्हाला या ठिकाणी चूज करायचं आहे. BPL, APL वगैरे, अंत्योदय वगैरे ऑप्शन आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲन्युअल इन्कम उत्पन्न दिलेलं आहे तुमचं जे असेल. या ठिकाणी मित्रांनो एकदम झिरो तर नाही आहे, पण आपण बिलो
10 लाख असे या ठिकाणी ऑप्शन निवडू शकतो. नंतर आहे आयडेंटिटी पुरावा, म्हणजे एक पुरावा या ठिकाणी असणे आवश्यक आहे, ओळखीचा पुरावा. ओळखीच्या पुराव्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड दाखवू शकता तुम्ही, किंवा या ठिकाणी आधार कार्ड सुद्धा ऑप्शन आहे. या ठिकाणी बरेच ऑप्शन आहे, तुम्हाला जे सोयीस्कर वाटते ते या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड निवडतो, त्यानंतर आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे दोन्हीकडून, मागची साईड आणि पुढची साईड. त्यानंतर या ठिकाणी आयडेंटिटी प्रूफ नंबर, म्हणजे आता या ठिकाणी आधार कार्ड जर निवडलं तर या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबरच टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आल्यावर खाली पुन्हा या ठिकाणी आता बँकेचा तपशील, त्या ठिकाणी बँकेच्या तपशीलमध्ये अकाउंट होल्डर नेम, खातेधारकाचे नाव, त्याप्रमाणे अकाउंट नंबर आणि बँकेचे नाव, त्यानंतर IFSC कोड आणि शाखा, त्याचप्रमाणे ब्रँच कोड. आता ब्रँच कोड हा आपला जे IFSC कोड असतो तोच आपला ब्रँच कोड असतो. शेवटचे 4 आकडे जे असेल ते तुमचे बँकेच्या खात्यावर बँकेच्या पासबुकवर ब्रँच कोड दिलेला असतो. अशा प्रकारे हे ठिकाणी डिटेल माहिती भरल्यावर आता या ठिकाणी दिलेलं आहे की कृपया बँक पासबुक पहिले पान अपलोड करा. तर या ठिकाणी बँकेचं पासबुक तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आता या ठिकाणी दिलेलं आहे की प्रतिज्ञापत्र, अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर हे प्रतिज्ञापत्र डाउनलोड होणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहत नाही, एकदम साधं आणि सिंपल आहे हे. यामध्ये काही जास्त भरायचं नाही. यामध्ये सिर्फ तुमचं नाव आणि त्यानंतर या ठिकाणी इथं वय, त्यानंतर इकडे वडिलाचे नाव टाकायचं आहे. त्यानंतर इकडे शहर म्हणजे आपलं गाव, त्यानंतर पोस्ट, तालुका, राज्य आणि पिनकोड या ठिकाणी टाकून त्याप्रमाणे इथं खाली सही मारून आणि इथं दिनांक टाकून या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे प्रतिज्ञापत्र. अशा प्रकारे ह्या गोष्टी पूर्ण झाल्यावर त्यानंतर तुम्हाला विचारत आहे की तुम्ही कोणता व्यवसाय करण्यास इच्छुक आहात. या ठिकाणी दिलेलं आहे की खाद्यपदार्थ, किरकोळ, स्वतंत्र व्यवसाय, वाहतूक आणि अदर. त्या ठिकाणी आपण स्वतंत्र व्यवसाय हे निवडू, तुम्ही कुठलाही या ठिकाणी निवडू शकता. त्यानंतर या डिक्लेरेशनमध्ये तुम्हाला तुमचं नाव येणार आहे. त्यानंतर सन ऑफ म्हणजे वडिलाचे नाव, त्यानंतर एज तुमचं किती आहे, त्यानंतर कास्ट. अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण पिनकोड सहित या ठिकाणी पूर्ण डिटेल भरल्यावर या ठिकाणी तुम्हाला या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जर सबमिट या ऑप्शनला क्लिक केला तुमच्याकडे एक ॲप्लिकेशन नंबर येणार आहे. तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला जपून ठेवायचा आहे, कारण की पुन्हा तुम्हाला या साईडवर आल्यावर या साईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, तिथं तुम्ही क्लिक करून या साईडवर तुम्हाला यायचं आहे. या साईडवर तुम्हाला इथं पाहता की ट्रॅक ॲप्लिकेशन, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून आता आपण जो फॉर्म भरला तो ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ट्रॅक या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि PDF जनरेट करण्यासाठी या PDF या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही PDF सुद्धा काढू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण हँडिकॅप दिव्यांगासाठी ऑनलाईन फॉर्म भरलेला असून जर का व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर का काही संबंध नसेल व्हिडिओमध्ये तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा, लगेच त्याचा रिप्लाय तुम्हाला देण्यात येणार आहे. मित्रांनो, आजची व्हिडिओ एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.